प्रिशाला घेऊन गेलो विशाल गणपतीला. आणि हाय फ्रेंड्स, सकाळी मस्त आवरून वगैरे घेतलं, आंघोळ वगैरे झाली आणि मग काय चहा नाश्ता केला आणि ह्यांना जायचं होतं ऑफिसला. मग हे ऑफिसला निघून गेले. म्हटलं आता प्रिशाला आंघोळ घालून घ्यावी. मग तिला आंघोळ घातली, तिला झोपी घातलं. म्हटलं आता घरातली कामं करायची होती. मग काही गोधड्या धुतल्या होत्या, त्या वाळल्या होत्या, मग त्यांच्या घड्या वगैरे घालून घेतल्या. आणि हे बघा ना, किती घरामध्ये पसारा करतात. त्यांचे ड्रेस व्यवस्थित ठेवत नाही, कपडे काढले का मग ते मलाच ठेवावे लागतात. मग त्यांचा ड्रेस मी व्यवस्थित कपाटामध्ये ठेवून दिला. त्याच्यानंतर काय मला धुवायचे होते कपडे. मग लगेच मशीनला कपडे लावून टाकले. पहिले मशीन लावून दिली आणि भांडेही सुकलेले होते धुतलेले, मग ते रॅकमध्ये व्यवस्थित ठेवून दिले. आता मला भाजी करायची होती, तर मी भेंडीची भाजी करणार होते. मग स्वच्छ भेंडी धुवून वगैरे घेतली, ती चिरून घेतली आणि मस्त अशी भेंडीची भाजी केली. दुपारी जेवण वगैरे केलं. मग काय हे ऑफिसवरून आले आणि आता आम्हाला जायचं होतं देवीच्या मंदिरात, परत विशाल गणपतीला आणि स्वामींच्याही मठात जायचं होतं. तर मी ही साडी वेअर करणार होते आणि मला देवीची ओटीही भरायची होती अधिक महिन्यामुळे. मग काय मस्त आवरायला वगैरे घेतलं, प्रिशाचंही तयारी करून दिली आणि आम्ही तिघेही मस्त असे रेडी झालो. आणि हे मला पदर व्यवस्थित वगैरे करून देत होते. त्याच्यानंतर ओटीचं सामान वगैरे सगळं व्यवस्थित घेतलं आणि मग आम्ही निघलो देवीच्या मंदिरामध्ये जायला. मग आणि हे बघा प्रिशाही कशी करत होती गाडीमध्ये बसल्यावर, बघा तिचं कसं चाललं होतं ते. मग आम्ही मस्त असं देवीच्या मंदिरामध्ये आलो आणि तिथे आल्यानंतर पण म्हणजे गर्दी होती तिथे अधिक महिन्यामुळे. भरपूर जण तिची ओटी वगैरे भरत होते. मग काय मीही तिची ओटी वगैरे भरून घेतली. मस्त पाया वगैरे पडल्या, तिच्या चरणांवरती हळदी कुंकू अर्पण केलं. आणि हे बघा तुम्हीही दर्शन घेऊन घ्या. इतके मस्त वाईब्स येत होते ना. मग थोड्या वेळ आम्ही बाहेर बसलो. त्याच्यानंतर मग आम्ही स्वामींच्या मठामध्ये आलो. स्वामींच्या मठामध्ये आल्यानंतर पण इतकं प्रसन्न वाटत होतं. प्रिशाला मी स्वामींच्या चरणांवर किती वेळ ठेवलं होतं आणि प्रिशाही स्वामींकडे इतकी मस्त बघत होती. तिथून पुढे आम्ही लगेचच विशाल गणपतीला आलो आणि विशाल गणपतीला आल्यावर झालं असं की त्यांची आरतीची तयारी चालू होती आणि लगेचच आरती चालू झाली. मग आम्हाला गाभाऱ्यात काही थांबता आलं नाही, कारण की ढोल वगैरेचा आवाज भरपूर मोठा होता. मग प्रिशा घाबरत होती म्हणून आम्ही बाहेर निघून आलो आणि आम्ही बाहेरूनच आरती वगैरे घेतली. आता आम्हाला असं वाटलं होतं की 15 मिनिटात आरती संपून जाईल, पण आरती जवळजवळ पाऊण तास चालली. मग आम्ही किती वेळ बाहेर थांबलो. मस्त असं बाहेरच प्रिशाही बघत होती, ते ढोल वगैरे त्यांचा आवाज येत होता, तर तिचंही बघणं चाललं होतं. त्याच्यानंतर मग आरती झाल्यानंतर तोपर्यंत प्रिशा झोपून गेली होती. मग आम्ही दर्शन वगैरे घेतलं गणपती बाप्पाचं. त्याच्यानंतर आम्ही घरी आलो. घरी येऊन मस्त जेवण वगैरे केलं. तर असा होता माझा आजचा दिवस. बाय.